अरे बापरे, एवढी मोठी लाईन कशासाठी? महाप्रसाद आहे का आज? मतदान करायला आला तुम्ही सर्वजण? पण अगोदर मतदान कसं करता त्याची माहिती आहे का तुम्हाला? अगोदर आपण काय करू, संपूर्ण माहिती घेऊया आणि त्याच्यानंतर तुम्ही सर्वजण मिळून मतदान करा. आता मुलांना सर्वांनाच कुतूहल असतं की मतदान कक्षामध्ये नेमकं मतदान कशा प्रकारे होतं. तर तुम्ही सर्वजण अगोदर मतदान प्रक्रिया कशी असते हे समजून घ्या आणि त्यानंतर मग तुम्ही मतदान करायचं आहे. बघा, लहान असताना आम्हाला सुद्धा खूप कुतूहल होतं की मतदान नेमकं कशा प्रकारे होतं. परंतु त्या शाळेच्या बाहेर असे पोलीस मामा दिसले की आम्ही त्यांना बघून पळून जायचं. मग पोलीस मामा कशासाठी असतात तर मतदान प्रक्रिया ही सुरळीत चालावी याच्यासाठी पोलीस मामा दिलेले असतात, होय का नाही? आता तुम्ही सर्वजण मध्ये या, मग तुम्हाला मी समजून सांगतो की कशा प्रकारे मतदान होतं ते. अगोदर या. आता हे निवडणूक अधिकारी आहेत, यांच्याजवळ एक लिस्ट आहे. इथं तुम्ही आल्याच्यानंतर ते तुम्हाला काय मागतील? आधार कार्ड मागतील. तुमचं आधार कार्ड द्या. ते आधार कार्ड चेक करतील, तुमचा फोटो चेक करतील, ते तुम्हीच आहे का चेक करतील आणि लिस्टमध्ये तुमचं नाव शोधतील. तुमचं नाव शोधल्याच्या नंतर तुम्हाला त्या नावापुढे सही करायला सांगतील. बघा, नाव सापडल्याच्या नंतर बघा मोठ्यानं नाव घेतील. मोठ्यानं नाव का घेतील तर इथं जे लोकप्रतिनिधी उभे आहेत त्यांचे 2 प्रतिनिधी लिस्ट घेऊन उभे असतात आणि ते नाव चेक करतात आणि त्यांचं मतदान झालं म्हणून ते काय करतात, इथं राईटचे खून करतात. त्यानंतर जो मतदार असतो त्याला इथं काय करायची आहे? सही करायची. तिथं तुमची सही करा. बघा, इथं यांची नोंद झालेली आहे. यांची नोंद झाल्यानंतर हे अधिकारी दुसऱ्या क्रमांकाच्या अधिकाऱ्याकडे त्या मतदाराला पाठवतील. इथं आल्यावर ते अधिकारी सांगतील की तुमचा डावा हात समोर ठेवा. डाव्या हाताच्या बघा या बोटावर ते काय करतील तर शाई लावतील आणि ही शाई 2 ते 3 दिवस न मिटणारी अशी शाई असते. आणि शाई लावल्याच्या नंतर ते अधिकारी सांगतील की पुढे जा म्हणून. मग ते मतदार पुढे येतील. इथं निवडणूक अधिकारी क्रमांक 3 असतील, हे सांगतील की मी इथं बटन दाबल्याच्या नंतर तुम्ही काय करायचं आहे, पुढे जा आणि इथं हे जे मतदान करण्यासाठी इथं एक जागा ठेवलेली आहे, इथं जाऊन मतदान करायचं आहे. चला, त्यांनी बटन दाबलेलं आहे आणि आता आपल्याला इथं काय करायचं आहे? मतदान करायचं आहे. इथं आल्याच्यानंतर इथं बघा 2 प्रकारच्या मशीन ठेवलेल्या असतात. एका मशीनमध्ये जेवढे काय उमेदवार आहेत त्यांची लिस्ट ठेवलेली असते. यामध्ये त्यांचं नाव दिलेलं असतं आणि त्यांच्या पक्षाचं चिन्ह आणि त्याच्यासमोर हे बटणं दिलेले आहेत, हे बटन तुम्हाला दाबायचं आहे. समजा 1 क्रमांकाचं बटन मी दाबलं तर इथं लाईट लागणार आणि लाईट लागल्याच्यानंतर इथं तुम्हाला ते दिसेल की तुम्ही कोणाला मतदान केलेलं आहे, इथं तुम्हाला त्या मशीनमध्ये दिसणार आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचं मतदान करू शकता. समजलं तुला मतदान कसं करायचं? तू मतदान करणार. मतदान हे गुपित असतं. माझ्यासमोर बटन नको दाबू, मी गेल्याच्यानंतर बटन दाब. चल दाब बटन. असं बटन दाबल्याच्यानंतर एक जोरात बीप ऐकू येईल तुम्हाला. ती बीप सांगते की तुमचं मतदान झालं म्हणून. चला, कळालं? ठीक आहे. तुम्हा सर्वांना समजलं? मग करायचं मतदान. बघा, हे आहेत केंद्र अध्यक्ष. केंद्र अध्यक्ष यांचं कार्य काय तर संपूर्ण जे मतदान कक्ष आहे याची संपूर्ण जबाबदारी यांच्याकडे असते. ज्या काही अडचणी येतील मतदानाच्या दिवशी त्या संपूर्ण अडचणी सोडवण्यासाठी हे अधिकारी असतात. इथं 5 ते 6 जणांची एक टीम असते. तुम्ही बघितलं इथं बघा, लिस्ट चेक करणारे आहेत, त्यानंतर शाई लावणारे आहेत, त्यानंतर बटन दाबणारे आहेत आणि तिकडं पोलीस मामा एक आहेत. अशा प्रकारे यांची एक संपूर्ण टीम असते. ह्या टीमचे हे काय असतात? अध्यक्ष असतात. यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण टीम काम करत असते. समजलं? चला तर मग मतदान करूया आपण.
पुढे जा. हे बघा, सरळ लाईनमध्ये उभे राहा, गडबड करायची नाही. मतदान केंद्रावर गडबड होऊ नये म्हणून इथं पोलीस मामा असतात, आहे का नाही? त्यांच्यात बघा काठी आहे, कोणीही गडबड करायची नाही. नसता मग ते त्या काठीचा उपयोग करतात. सर्वांनी शांत उभे राहा. पुढे जा. चला या. मी काय म्हटलं, तुम्ही गडबड करू नका. तिथे कोण आहेत? ते काय देतील, प्रसाद देतील तुम्हाला. त्यामुळे गडबड करू नका मतदान केंद्रावर. तुम्ही पण तिथे त्यांचं नाव चेक करायला का? तुम्ही त्यांच्या नावाचे लिस्ट आहेत का नाही? ओके नाही? हे आजोबांना सही करता येत नाही बरं का? तुम्ही काय करायचं सांगता घ्या. त्यांचा अंगठा घ्या, अंगठा घ्या त्यांचा.
या पण आजोबांना सही करता येते, यांचा पण अंगठा घ्या. घे. केंद्राध्यक्ष, पोलीस आणि हे निवडणूक जे कर्मचारी आहेत हे बरं कसं मतदान करत असतील, तर यांना शासनाने टपाली मतदान करण्याची सुविधा उपलब्ध केलेली असते. हे सुद्धा मतदान करू शकतात.